GBS व्हायरसची न्यूज ऐकताच म्हटलं आपण मात्र पाणी उकळूनच प्यावं. सकाळी सगळे शेतात कामाला गेले की सगळ्यांना वाटायचं टॉम आहे घरी, काळजी नाही. पण टॉम बघा कसा झोपलाय. मोटर चालू केली आणि दुपारीच आम्ही गाई धुवायला सुरुवात केली. लास्ट टाइम दत्त जयंतीला गाई धुतल्या होत्या आणि आता आज परत धुतोय. मला असं वाटतं माझ्याशिवाय हा मुहूर्त लागतच नाही. पण आता उन्हाळ्यामध्ये गाई 4 दिवसाला धुवाव्या लागणार आहेत. लास्ट टाइम गाई धुतानाच्या व्लॉगला तुम्ही सगळ्यांनी इतकं सारं प्रेम दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खूप भारी वाटलं की दूध उत्पादन व्यवसाय करणारे इतके लोक मला जॉईन आहेत. जे कोणी गोठ्यामध्ये काम करतात ना, खरंच त्यांना मानलं पाहिजे. सकाळ संध्याकाळ गाईची धार काढणे, 2 वेळेस 3 वेळेस तिला खायला चारा टाकणं, त्या चाऱ्याची सोय करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं. कोणते रोग होऊ नये, गोचिडं होऊ नये म्हणून कोणती औषधं वापरावेत. त्याच पद्धतीने गाई हिटवर आल्यानंतर तिला वेळेत लावणं, दुधामध्ये पाणी मिक्स न करता दूध डेअरीपर्यंत व्यवस्थित पोचवणं, अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. गाई धुवायला काढल्यामुळे पूर्ण घवाण आणि कोबा सुद्धा स्वच्छ होऊन जातो. भले मी ही सगळी कामं रेग्युलर जरी करत नसले ना, तरी जेव्हा पण गोठ्यामध्ये येते तेव्हा आवडीने काही ना काही करूशी वाटतं. तुमची एक गाय किती लिटर दूध देते आणि तुम्ही कशा प्रकारे गायींची काळजी घेता, गोठा कसा स्वच्छ ठेवता, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपण आता जर्सी गाई कमी करत आहोत, त्यामुळे त्या विकायला पण आहेत. सगळ्या गायी धुवून झाल्या आणि त्यांचा आता ग्लो बघा, काय चकाकतायत. आहा, एक नंबर. आज तर गाई धुवूनच दमून गेलेले. घरी जाता जाता कोंबड्यांसाठी पाणी भरून गेले. तर भेटूयात उद्या. बाय.